या फातिमा शेख काल्पनिक आहे असं परवा एक जण मला म्हटला. हे फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले या दोघी जणी शिकवायचे असं काहीतरी तुम्ही उगाचच कहाण्या सांगता असं तो म्हणला होता. त्याला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ. बरं, फातिमा शेख काल्पनिक आहे असा दावा कोण करतंय? तर ते लोक ज्यांनी इतिहास वाचलेला नाही. तर आज सावित्रीबाई फुले यांचं हे पत्र उत्तर देईल किंवा हा फोटो सुद्धा उत्तर देईल की फातिमा शेख कोण होत्या. फातिमा शेख या सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर शिकवणाऱ्या शिक्षिका होत्या. त्या अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समुदायातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका होते. सावित्रीबाई फुलेंनी 10 ऑक्टोबर 1856 साली ज्योतिबा फुले यांना लिहिलेलं हे पत्र आहे. सावित्रीबाई फुले याच्यामध्ये त्या आजारी होत्या असा त्याचा उल्लेख आहे. आणि सावित्रीबाई फुले आजारी असताना इकडे ज्या शाळा होत्या पुण्यामध्ये, ज्या या दोन्ही दाम्पत्यांनी सुरू केलेल्या होत्या, त्या शाळांमध्ये फातिमा शिकवत होत्या. आणि त्यामुळे सावित्रीबाई फुले असं म्हणतात की फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही. ह्या पत्रामध्ये पॉज करून वाचा, तुम्हाला दिसेल. सांगा, पत्रामध्ये नाव येते तरीही व्यक्ती काल्पनिक. आणि हा फोटो महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1988 साली प्रकाशित केलेलं सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकामध्ये पेज नंबर 54 वर असलेला हा फोटो आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख. आता महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुस्तकामध्ये सुद्धा फोटो छापलेला आहे. बरं, अमेरिकन मराठी मिशनच्या अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट नोंद आहे की सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी त्या ठिकाणी टीचर्स ट्रेनिंग शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलं. अहमदनगरच्या प्रशिक्षण संस्थेमधून शिक्षण घेऊन स्त्रियांच्या शिक्षणासाठी या दोघी जणी काम करत होत्या. अमेरिकन मराठी मिशनच्या अहवालामध्ये स्पष्ट नोंद आहे. म्हणजे पत्र आहे, फोटो आहे, राज्य शासनाच्या पुस्तकामध्ये आहे, याशिवाय अमेरिकन मराठी मिशनच्या अहवालामध्ये नोंद आहे. तरीही या गोष्टी आपण मानायच्या नाहीत.